ब्लूटूथ बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आज आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर मुकुंद सर असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी मास्टर्स केलेलं आहे एका अर्थानं. पण तेही मास्टरी आहे आणि त्यापेक्षा पण मला असं वाटतं की 12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. बेसिकली जरी त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये केलं असलं तरी आता ते प्लॅनिंग स्टेजमध्ये जास्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून आर्किटेक्टची एक मोठी फौज उभी करून, म्हणजे ही इंडस्ट्रीच अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्या स्वतःला एक प्रोफेशन आहे, पण त्याच्यातनं एक एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे. तुम्ही जर, आणि हे टीमवर्क आहे ऑफकोर्स. कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही एकटा माणूस कधीच काही करू शकत नाही. सगळी टीम जर तुमच्या बरोबर असेल तरच तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता. त्याप्रमाणे ते करतायत. सो आता डायरेक्ट आपण इंजिनियर आनंद मुकुंद सरांशी डायरेक्ट गप्पा मारूया आणि त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात, त्यांचे या क्षेत्राबद्दल काय व्ह्यूज आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सो गप्पांना इथून सुरुवात करूया. थोडा फ्लॅशबॅक मध्ये आधी जाऊया आणि मला असं हवंय तुमचा KG to PG वाला एक प्रवास थोडासा कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंडस्ट्री कडे वळण्यासाठी प्रेरणा कुणाची होती, इन्स्पिरेशन कुणाचं होतं, त्यांच्यामुळे तुम्ही या फील्डकडे वळलात आणि अप टू मास्टर्स पर्यंत तुमचं जर्नी कसा होता? बेसिकली माझं जे म्हणजे पॅरेंट्स आहेत, पॅरेंट्स शेतकरी कुटुंबातून मी बिलॉंग करतो. वडील शेतकरी आहेत. गाव माझं शेलगाव मुकुंद गाव आहे, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. शिक्षण माझं CS कोठारी हायस्कूल नांदुरा येथे माझं शिक्षण कंप्लीट झालं. 10वी माझी कंप्लीट झाली 2004ला. त्यानंतर आमचे जे फॅमिलीमध्ये एक मोजके लोक हे होते, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये कनेक्टेड होते. त्यामध्ये माझे जे भाऊ होते ते थोडे रोड कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे PWD मध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत. अजून पण खूप चांगलं त्यांचं होल्ड आहे PWD मध्ये. तर त्यांना बघून मी ठरवलं की मला सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये जायचंय. बेसिकली माझे जे ड्रीम होते, म्हणजे मला इन्फ्रामध्ये जास्त इंटरेस्ट होता, जी ब्रिजेस, डॅम यामध्ये जास्त कल होता माझा. बट आता माझी सुरुवात जर करायची म्हटली तर आम्ही सुरुवात केली 10वी नंतर. जर आपलं म्हणजे रोल फिक्स होता की मला बनायचं तर सिव्हिल इंजिनियरच बनायचंय, त्यामुळे मी डिप्लोमा निवडला. डिप्लोमामध्ये जे आमचं जवळ आहे ते गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगाव, हे आम्हाला 20-25 किलोमीटरवर माझ्या गावापासून जवळ होतं. मी सगळ्यात आधी तर तिथे ट्राय केलं की खामगावला आपल्याला ऍडमिशन मिळावी. गव्हर्नमेंट कॉलेज होतं आणि नामांकित कॉलेज होतं. त्यावेळेस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला नंबर लागणे म्हणजे ऍडमिशन मिळणे हीच मोठी बाब होती. बरोबर आहे. त्यामुळे मी तर ट्राय केला. ध्येय निश्चित होतं की मला सिव्हिल इंजिनियर बनायचंच आहे. ओके. ट्राय केला, बट पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये माझा नंबर तिथे लागला नाही. नंतर तिथे एक स्पॉट ऍडमिशन म्हणून एक पॉलिटेक्निक, म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिमची टीम आलेली होती की तिथे स्पॉट ऍडमिशन घ्यायचं म्हणून. तर मी ठरवलं आता कुठून, म्हणजे सिव्हिल इंजिनियर तर बनायचं फिक्स होतं. तर मी नंतर डिसाईड केलं की ठीक आहे, गव्हर्नमेंट म्हणजे खामगाव न मिळता आपल्याला वाशिम जरी मिळालं तरी वाशिमला आपण ऍडमिशन घ्यायची आणि सिव्हिल इंजिनियर बनायचंय. मी त्या ठिकाणी म्हणजे ते डिसिजन थोडं माझ्या लाईफमध्ये हे होतं की, म्हणजे आधीपासून ठरवलेलं होतं की खामगावलाच आपल्याला नेटिव्ह प्लेस खामगाव आहे, खामगावच घ्यायचं, तिथनंच करायचं. बट नंतर आता ठीक आहे, आपल्याला इथे ऍडमिशन अवेलेबल होत नाहीये तर आपण चेंज करू, म्हणजे वाशिमला आपण ऍडमिशन घेऊ. वाशिमला मी हे केलं, राऊंड अटेंड केला. वाशिमला माझ्या पहिल्याच राऊंड मध्ये माझा ऍक्च्युली तिथे पण थोडा ट्विस्ट आहे. अच्छा. माझे एक आत्तेभाऊ, म्हणजे आता फॅमिलीमध्ये सुशिक्षित मध्ये चांगलं यायला, म्हणजे ते थोडं मास्टर्स म्हणजे M.Com वगैरे हे झालं होतं त्यांचं. शिक्षक पण होते ते. वडिलांनी त्यांना मला म्हणजे त्यांना सोबत पाठवलं की ऍडमिशनला बाबा तुम्ही सोबत जा. तिथे गेल्यानंतर थोडं म्हणजे राऊंड मध्ये जेव्हा असं एक डेस्कवर सगळे बसलेले होते आणि मी ऍडमिशनचे माझे डॉक्युमेंट्स आणि हे घेऊन त्यांच्याकडे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर मला त्यांनी माझे मार्क्स आणि बघून त्यांनी IT ब्रांच ऑफर केली की बाबा तुला IT ब्रांच मध्ये पण ऍडमिशन मिळू शकतं, तू सिव्हिल का घेतोय, म्हणजे सिव्हिल मध्ये तुला का करायचं, तू IT पण घेऊ शकतो, ITचा ऑप्शन अवेलेबल आहे
आणि आयटीला त्यावेळेस थोडा स्कोप होता, म्हणजे आयटी कम्प्युटर आणि या ब्रांचला म्हणजे जे टॉपर मुलं होते त्यांना हे मिळायचं, आयटी ब्रांच मिळायची. माझ्यासोबत जे माझे भाऊ होते त्यांनी मला थोडं फोर्स केला. माझं तर एम फिक्स होता की मला सिव्हिलच करायचंय, बट त्यांनी मला थोडं फोर्स केला की तू नाही आयटीला घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं तू आयटीला म्हणजे जायला हवं. त्यांनी माझ्या म्हणजे पॅरेंट्सला वगैरे कॉल केला, त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं. त्यानंतर मला आयटी मध्ये त्यांनी ऍडमिशन घ्यायला लावली. बरं. आता ते ऍडमिशन तर शेवटी होतं माझ्या मनाविरुद्धच. बरोबर. मला इंटरेस्ट सिव्हिल मध्येच होता. त्यामुळे ठीक आहे, मी तेवढा म्हणजे त्यांना नाही म्हणू शकलो. म्हणजे तिथे त्यांचा अपमान झाला असता किंवा हे झालं असतं. बरोबर. शेवटी मला नाईलाजाने आयटी मध्ये ऍडमिशन घ्यावी लागली. बरोबर. ऍडमिशन तर घेतलीच, म्हणजे पूर्ण हे शिफ्ट केलं, रूम वगैरे केली तिथे. आम्ही सगळे तिथे मनाची तयारी होऊन गेली होती की ठीक आहे आपण ऍडमिशन तर घ्यायचंय, म्हणजे एक इंजिनिअरिंग या फील्डमध्ये तर एंटर करायचंय आपल्याला. बरोबर बरोबर. बट काय होतं, एक थोडं म्हणजे आतून म्हणजे मनातून इच्छा होती की नाही आपल्याला सिव्हिलच पाहिजे. त्याला काय करायचं, मी माझे समोरचं म्हणजे फ्युचर रस्ते शोधायला सुरुवात केली. बरोबर. आता सिव्हिल मध्ये पुन्हा आपल्याला टर्न कसं घेता येईल. मग तिथे मी थोडं एक तिथले सिव्हिलचे जे एचओडी आहेत त्यांना मी भेटलो. नंतर म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली. त्यानंतर मी सरांना, एक देशमुख सर होते एचओडी तिथे सिव्हिल डिपार्टमेंटचे, त्यांना भेटलो. सर त्यांना माझे सगळं हे सांगितलं की सर मला इंटरेस्ट तर सिव्हिल मध्येच आहे, मला सिव्हिल मध्येच करिअर करायचंय. मग त्यांनी मला एक ऑप्शन दिलं, म्हणे एक शेवटचा राऊंड 31 तारखेचा बाकी आहे जो वाशिम तिथं कॉलेजमध्ये होणार आहे. त्या राऊंड मध्ये तुला एक चान्स आहे की तू सिव्हिल मध्ये शिफ्ट करू शकतो. मग मी एकदम ते त्यांचा आन्सर ऐकून खुश झालो की चला आपल्याला एक चान्स आहे. बरोबर. मी 31 तारखेची वाट बघत होतो की 31 तारीख येईल आणि मी ब्रांच माझी शिफ्ट करेल. इन बिटवीन माझे जे पार्टनर्स होते, एक दिवस त्यांनी थोडं म्हणजे त्यांनी एक तयारी केली आणि असं हे केलं की आम्ही गावाला जातोय. मग ते कुठेतरी जात आहे, म्हणजे पॅकिंग वगैरे करत होते. मग त्या केसमध्ये मी त्यांना विचारलं की म्हटलं बाबा तुम्ही कुठे जाताय, काय जाताय. त्यांनी मला ऍक्च्युली सांगितलं की म्हणे खामगावचा एक शेवटचा राऊंड आहे, तो अटेंड करायला आम्हाला जायचंय. अच्छा. हा, मग मला एकदम ते म्हणजे क्लिक झालं. म्हटलं तुम्ही सगळे जाताय आणि मी एकटा काय करणार, चला मी पण तुमच्या सोबत येतो खामगावला. असं म्हणून मी त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या सोबतच निघालो खामगाव करता. आणि खामगावचा राऊंड होता 28 या 30 तारखेला, आणि वाशिमचा राऊंड होता 31ला. मी जसं खामगावला गेलो ऍडमिशन प्रोसेस मध्ये, आता नेमकं झालं काय की माझ्यासोबत जे 2 जण होते त्यांच्यापेक्षा मला थोडा 2-4% एक्स्ट्रा होते, जास्त होते. मग तिथे झालं असं की माझा खामगावला शेवटच्या राऊंड मध्ये नंबर लागला सिव्हिलला, आणि या सगळ्यांचा नाही लागला. तो एक थोडा माझ्यासाठी खूप एक म्हणजे जी मी स्वप्न बघितलं होतं की नाही मला खामगावच्या कॉलेजमधूनच इंजिनिअरिंग करायचंय, तिथे माझं थोडं एक मला खूप म्हणजे वळण मिळालं की बाबा नाही खामगावलाच माझी जी इच्छा होती ती माझी पूर्ण झाली. आणि सिव्हिल पण मिळालं मेन म्हणजे. बरोबर. मला आयटी मध्ये तिथे मी वाशिमला घेतलेली होती. माझा तो पण एक पर्पज हे झाला की मला सिव्हिल मध्ये इथं आणि जे हवं होतं ते कॉलेज मला मिळालं. मी लगेच मग तिथे हे केलं, ऍडमिशन तर तिथे कन्फर्म करून घेतली खामगावला. नंतर डॉक्युमेंट घ्यायला मी, कारण माझे डॉक्युमेंट सगळे सबमिट होते वाशिम कॉलेजमध्ये. वाशिम कॉलेजला जेव्हा मी गेलो डॉक्युमेंट रिटर्न हे करायला आणि ऍडमिशन कॅन्सल करायला तिथलं अक्षरशः म्हणजे त्यांनी देशमुख सरांना आता बऱ्यापैकी ओळख झालेली होती माझी की बाबा मी एकटा असा होतो की जो आयटी मधून त्यांच्याकडे फॉलोअप घेत होतो नेहमी की सर मला सिव्हिलच्या, मी इव्हन तिथे ट्राय करत होतो की सर मला क्लासमध्ये पण या सिव्हिलच्या क्लासमध्ये बसू द्या मला, की मला इंटरेस्ट याच्यात आहे तर मी आयटीचे क्लास का अटेंड करू. मग ते मला कन्व्हिन्स करायचे नेहमी की नाही थोड्या दिवसच आहे, 8-15 दिवस तू आयटी क्लासमध्ये बस, नंतर आपण शिफ्ट करून घेऊ सिव्हिलमध्ये. त्यांच्याकडे गेलो. आता प्रोसेस अशी असतं ऍडमिशन जेव्हा आपण हे करतो, डॉक्युमेंट्स हवे असतात, प्रत्येक डिपार्टमेंटची एनओसी आणावं लागते की बाबा एनओसी प्रत्येक डिपार्टमेंटचं क्लिअरन्स आणायचं आणि तो क्लिअरन्स घेऊन आपण ऍडमिशन मग तिथून डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतात. बरोबर.
मग सिव्हिल डिपार्टमेंटला गेलो, तिथून सर पण मला इथे सिव्हिल आम्ही तुला उद्याचा राऊंड आहे, उद्या आपण सिव्हिल तुला ब्रांच आम्ही अलॉट करू. बरोबर. पण त्यांनाही मला शेवटी खामगाव माझं नेटिव्ह प्लेस म्हणजे जवळ पण होतं आणि त्यामुळे मला खामगावला करायचंच होतं. फर्स्ट प्रिफरन्स माझा खामगावच असल्यामुळे मी त्यांना थोडं हे करून तिथनं माझे ऍडमिशन आणि डॉक्युमेंट घेऊन रिटर्न खामगावला सबमिट केले आणि तिथनं माझा प्रवास सुरू झाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा. क्या बात आहे. मग एखाद्या पिक्चरला शोभेल असं तुमचं हे होतं, पण तुमच्या मनात निर्धार पक्का होता. मला असं नेहमी असं वाटतं की जेव्हा आपलं मन म्हणत असतं की मला तेच करायचंय आणि जेव्हा ते करायला मिळतं तेव्हा आपण खरंच त्याच्यात यशस्वी होतो आणि त्याप्रमाणे तुम्ही झालाय त्या प्रवासात असं म्हणायला हरकत नाही. आता त्या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला एक प्रश्न, एवढ्या वर्षात तुम्ही बघितलं असेल की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता जेव्हा कधी वेळ येत असेल? सर मोस्टली आता काय होतं की एकतर लेबर सेफ्टी आणि जे एज्युकेशन म्हणतो आपण टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे नॉलेज खूप कमतरता आहे. जे स्टाफ्स आहेत किंवा आता इंजिनियर जे पासआउट होत आहेत त्यांना बेसिकली कॉलेजमध्येच प्रॅक्टिकल नॉलेज मिळायला हवं असं मला वाटतं. कारण जेव्हा मुलगा म्हणजे स्टुडंट जेव्हा इंजिनियर जेव्हा पासआउट होतो त्यानंतर त्याची परिस्थिती, आम्ही जेव्हा आता इंटरव्ह्यूला आमच्याकडे मुलं येतात फॉर्ममध्ये किंवा आमच्या कंपनीमध्ये, त्यांना नॉलेज ऍक्च्युली आता म्हणजे टेप पासनं त्यांना आम्हाला शिकवावं लागतं की टेप मेजरिंग टेप कशी पकडायची आणि कसं मोजायचं पकडायचं किंवा त्याला कन्व्हर्जन फीट मध्ये. बेसिकली काय होतं की आपलं जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये मॅट्रिक युनिट्स मध्ये जास्त शिकवलं जातं. बरोबर. जे मीटर मध्ये किंवा MM मध्ये, आणि आपली जी प्रॅक्टिस आहे ती फूट मध्ये जास्त चालतं. जे प्रेझेंटेशन किंवा वर्किंग जे आहे त्यामुळे त्यांना ऍक्च्युअली कन्व्हर्जन फॅक्टर किंवा साईटवर ऍक्च्युली त्याचं ऍप्लिकेशन कसं असतं किंवा जे आपले इक्विपमेंट्स असतात सिव्हिलचे आणि यांना कसं हाताळायचं, बरोबर, किंवा लेबर आणि यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्टर सोबत डील कशी करायची, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे. बरोबर. बेसिकली मला असं वाटतं की कॉलेज किंवा यांनी थोडा एक उपक्रम राबवावा आणि त्यांनी प्रॅक्टिकल नॉलेजकडे थोडा भर द्यायला हवा एज्युकेशन याच्यामध्ये. अगदीच अगदी. दुसरं, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे प्लॅनिंग मध्ये आता जास्त असल्यामुळे मला तुमच्याकडनं ऐकायचं की प्लॅन या स्टेजचं महत्व तुम्ही काय सांगाल कन्स्ट्रक्शन मधलं आणि तुमच्या नजरेतून त्याचा इम्पॉर्टन्स? सर प्लॅनिंग म्हणजे तर एक बेस आहे, म्हणजे तिथनंच आपला घराचा पाया किंवा आपण म्हणतो ती सुरुवात तिथनं होतं. बरोबर. तर जर प्लॅनिंगच परफेक्ट असली किंवा प्लॅनिंग मध्ये जर काही त्रुटी असल्या किंवा हे असल्या तर ते भरपूर काही नुकसान होऊ शकतं पुढे. किंवा बरोबर, एक आपण इम्पॉर्टंट स्टेज जी म्हणतो जी प्लॅनिंग असतं, घराची प्लॅनिंग किंवा बिल्डिंगची जी प्लॅनिंग करतो ती सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज. त्यानंतर बाकी स्ट्रक्चरल आणि ह्या गोष्टी पण भरपूर इम्पॉर्टंट आहेत की शेवटी स्ट्रक्चर म्हणजे एक बिल्डिंगचा आपण म्हणतो एक जीव आहे, म्हणजे ते एक आपण बोन म्हणतो. अगदीच, की त्यावरच आपली बिल्डिंग निर्भर असतं. किंवा स्ट्रक्चरल जे आपण अर्थक्वेक रेजिस्टन्स किंवा या सगळ्या गोष्टी ते पण तेवढंच गरजेचं आहे. बरोबर, जेवढं प्लॅनिंग महत्वाचं आहे. क्या बात आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, ते म्हणजे तुम्ही इथले, म्हणजे तुम्ही आधी तर एवढा सगळा प्रवास सांगितला, पण आता तुम्ही जळगावमध्ये काम करताय आणि त्या सगळ्या लोकांबरोबर काम करताय, एवढे वर्ष काम करताय. तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलताना बघितलंय त्याप्रमाणे तुम्ही जळगावचा पण प्रवास बघितलाय, बदलते जळगाव सुद्धा बघितलंय. तर त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की, आणि स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे, की जळगावच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, कुठले सेक्टर्स येतात की ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगावचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सगळ्यात महत्वाचं तर जळगाव खूप म्हणजे पोटेन्शियल भरपूर आहे जळगावमध्ये. म्हणजे मी नशीबवान आहे की मी जळगावात चॉईस केलं माझ्या करिअर करता किंवा माझ्या याला. जळगावमध्ये आता मी एवढ्या वर्षापासून जे बघतोय, एक सगळ्यात मला जर कमी वाटतंय ती इन्फ्रास्ट्रक्चरची, जे ब्रिजेस किंवा जी कनेक्टिव्हिटी आहे, सिग्नल्स आहेत, ह्या गोष्टी थोड्या इम्प्रूव्ह करायला हवी. किंवा जळगावचा जो सराउंडिंग जे विकास आपण म्हणतो, जी हद्दवाढ म्हणतो डीपीची, तर हद्दवाढ थोडी आपली व्हायला हवी जळगावचा. तिथंच विकास आणि हद्दवाढ ही डिपेंड असतं सर इन्फ्रावर, म्हणजे रोड आणि जी आपण कनेक्टिव्हिटी म्हणतो पूर्ण सिटीची. बरोबर. जे रिंग रोड्स आहेत, जळगावला रिंग रोडची कमतरता आहे सध्या. रिंग रोड हा जसं आता औरंगाबाद हायवे आहे, धुळे हायवे आहे,
हे जर आपण रिंग रोड ने कनेक्ट केले तर बरोबर, नक्कीच आपला विकास जी विकासाची जी होईल. गती आहे ती अजून वाढेल. आणखी वाढेल. पण तुम्ही आता म्हणला तसं रिंग रोड आहे, रोड्स आहेत आणि बेसिकली इंडस्ट्री आहेत. हे जर 3 मुद्दे महत्वाचे मानले, Yes. तर मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत या सगळ्याला गती देण्यासाठी? कशा प्रकारे शासन पाऊल उचलायला पाहिजेत? सर मेन म्हणजे भूमी अधिग्रहण करायला हवे. रिंग हा. रोड तर सँक्शन आहेत बट ती कनेक्ट होत नाहीयेत. बरोबर. भरपूर स्लो प्रोसेस सुरू आहे. बरोबर. मेन म्हणजे याचं जे आहे लँड ॲक्विजिशन आणि यावर आपण थोडं वर्क करायला हवं. हम्म, हम्म. नंतर कनेक्टिव्हिटी मी जसं बोललो रिंग रोड हे कनेक्ट होणे खूप गरजेचे आहेत. बरोबर. कम्प्लीट होणे त्याला इम्पॉर्टंट आपण म्हणजे त्याला महत्व द्यायला हवं आणि ते कनेक्ट करायला हवे. करायला हवे, ते सगळ्यात महत्वाचं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये पुन्हा एकदा येऊया, जेव्हा आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधली तुमची स्पेशालिटी असल्यामुळे स्टील सिलेक्शन करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? ओके, त्याला मेन जे स्टील मध्ये असतं जे इल्ड म्हणतो आपण किंवा इलॉंगेशन ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही त्याची डक्टिलिटी सगळ्यात इम्पॉर्टंट असते की डक्टिलिटी ज्या स्टीलची चांगली असतं ते स्टील आम्ही जनरली प्रिफर करतो. बरोबर. आणि ते आम्हाला मोजके जे स्टँडर्ड ब्रँड आहेत त्यामध्ये आम्हाला जी लॅब टेस्ट किंवा लॅब रिपोर्टमध्ये आणि या गोष्टींतून आम्ही ठरवतो की हे स्टील परफेक्ट आहे. चांगलं आहे. त्यामधलं जसं आता आपलं आयकॉन आहे, आयकॉनला चॅलेंज नाहीये. जे टॉपचे जे ब्रँड आहेत त्यामध्ये आणि क्वालिटी आणि यामध्ये आयकॉनला तर तोड नाहीये. त्यामध्ये दुसरा एक असा अवघड प्रश्न तुम्हाला विचारायचा, ते म्हणजे 1000 प्रोजेक्ट कम्प्लीट केल्यानंतर त्यातला एकच आयकॉनिक प्रोजेक्ट निवडायची वेळ आली तुमची, की जो तुमच्या जास्त जवळचा आहे, जो करताना आनंद अभिमान तुम्हाला जास्त वाटला, तर त्या प्रोजेक्ट बद्दल तुमच्याकडे ऐकायचं आहे. सर बेसिकली जर सांगायचं झालं तर आमच्याकडे सगळेच प्रोडक्ट म्हणजे जे माझा आता जो नेक्स्ट प्रोजेक्ट किंवा जो आता रनिंग प्रोजेक्ट आहे तो माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट असतो. क्या बात आहे. की बाबा जो अपकमिंग प्रोजेक्ट आहे तो माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट असेल माझ्याकरता, आणि जे आता हातात आहेत मी त्याला बेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. मी जो प्रोजेक्ट हे केला आहे नॉमिनेट म्हणजे याच्याकरता जो दिला आहे त्यामध्ये मेन म्हणजे बघा जळगाव या सिटीमध्ये 5 BHK हा प्रोजेक्ट लॉन्च करणे किंवा डिझाईन करणे हा थोडा आमच्यासाठी चॅलेंजिंग जॉब होता. की 5 BHK ला आपल्याला कस्टमर मिळेल का इथून सुरुवात होती. बरोबर. इव्हन आम्ही म्हणजे डिझाईन करताना छोट्या छोट्या गोष्टींपासून म्हणजे पार्किंग पासनं त्याला EV चार्जिंग पोर्ट पासनं तर प्रत्येक फ्लोअरला आम्ही सर्वंट रूम दिली आहे डेडिकेटेड, म्हणजे त्या फ्लॅटला प्रत्येक फ्लॅटला सर्वंट रूम दिली आहे. हा कन्सेप्ट मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये तर आहेच, बट जळगाव करता आम्हाला तो कन्सेप्ट थोडा नवीन होता की तो इथे सक्सेसफुल करायचा. तर त्या उद्देशाने आम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला. प्लॅनिंग म्हणजे आमचे जे क्लायंट आहेत माझे खूप चांगले क्लायंट आहेत आणि नामांकित हे आहेत. एक जयेश ललवानी आणि रोहन ललवानी, चंद्रा कन्स्ट्रक्शन, त्यांचा हा प्रोजेक्ट आहे. बेसिकली त्यांचा पण सपोर्ट आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट असतो की जे आपलं टॅलेंट आहे किंवा हे आहे त्याकरता क्लायंट पण आम्हाला तसा हवा. बरोबर. क्लायंटचा सपोर्ट सगळ्यात इम्पॉर्टंट राहतो. त्यांनी पण त्यांचा सपोर्ट होताच, त्यांचा बॅकअप आणि हे असल्यामुळे त्यांनी आणि आम्ही हे ठरवलं की बाबा आपल्याला हा प्रोजेक्ट आधी डिझायनिंग प्लॅनिंग केल्यानंतर ठरवलं की आपल्याला हा लॉन्च करायचा आहे. आपण रिस्क घ्यायला तयार आहे, करू. खूप चांगल्या लेवलचं आपण प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी क्वालिटी पण देऊ कस्टमरला. बेसिकली आता त्या ह्याच्यामध्ये क्लायंटने पण कुठलीच कमी ठेवलेली नाहीये त्या प्रोजेक्टमध्ये. सगळ्या म्हणजे टॉप लेवलचं सगळं मटेरियल म्हणा किंवा क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत हे सगळ्या टॉप लेवलचेच आपण तिथं निवडलेले आहेत. आयकॉन स्टील आहे किंवा सिमेंट आहे, या सगळ्या उच्च प्रतीच्या आपण यूज करतोय तिथे. हा प्रोजेक्ट तुमचा तसा आयकॉनिक प्रोजेक्ट सध्याचा आहे. सध्याचा आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जे यंग इंजिनियर्स येतात, जे यंग टॅलेंट तुमच्याकडे पण आहे, आर्किटेक्ट्स येतात, तर त्यांना जो तुम्ही ऑफिसमध्ये सल्ला देता किंवा तुमचा सिक्रेट फॉर्म्युला सांगाल यशाचा, तर तो त्यांना सांगता तोच आज आम्हाला ऐकायचा आहे तुमच्याकडून, की काय तो फॉर्म्युला? बेसिकली सर माझं जे म्हणणं आहे की नवीन मुलं जे जनरेशन येत आहेत की त्यांनी जॉब कडे म्हणजे ऍज अ जॉब न बघता एक आपलं फाउंडेशन किंवा आपल्याला काहीतरी बनायचंय पुढे, त्या हिशोबाने त्यांनी थोडा दृष्टिकोन त्यांचा बदलावा जॉब बद्दल. फक्त 10 ते 5 जॉब करावा असं न करता थोडं त्यांनी त्यांचं जे टेक्निकल जे नॉलेज असतं ते त्यांनी गेन करण्याचं थोडं फोकस करावं त्याबद्दल. नक्कीच. की फक्त 10 ते 5 जॉब करणे
आणि त्या नॉलेज mentality. गेन करणे आणि ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत आपल्या फील्डमध्ये. होय. सिव्हिल फील्ड ही खूप वास्ट आहे. यामध्ये आपण असं म्हणायला हरकत नाही टॅलेंट किंवा हे, आपण जिथेही गेलो तिथे सिव्हिल फील्ड तुम्हाला मिळेल. अगदी स्कोप भरपूर आहे. तुम्ही नक्कीच प्रॅक्टिकल नॉलेज आणि याकरता तुम्ही ट्राय करायला हवं. नक्कीच. Yes. येस, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर आनंद मुकुंद सर, आणि जसं त्यांनी आता सांगितलं, माय नेक्स्ट प्रोजेक्ट इज माय बेस्ट प्रोजेक्ट. तर जसं तुम्ही अप्रोच कायम ठेवलात, तर की कायमच सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा, पण जो पुढचा प्रोजेक्ट कराल तो त्याही पेक्षा बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. या क्षेत्रात तुम्हाला यश नक्की मिळेल. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून, आता 1,000चा टप्पा आहे तो 10,000 1,00,000चा टप्पा व्हावा, आणि त्यातनंही ते सर्व प्रोजेक्ट आयकॉनिक प्रोजेक्ट असावेत. नक्कीच. याच तुम्हाला आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.